नमस्कार, विकास समाचार मध्ये आपला स्वागत। मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या वतीने मी अभिनंदन करेन की त्यांनी तुमची मागणी पूर्ण केली, तुम्हाला मोबाईल दिले। तुम्हाला पटेल तर टाळ्या वाजवा, नसेल तर नका वाजवू। त्यावेळी कोणीही टाळ्या वाजविले नाही। पुढे प्रकाश निकम जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणाले की आचारसंहिता लागू होणार म्हणून जव्हार मोखाड्यापासून ते मनोरपर्यंत मोबाईल वाटले। म्हणजे निवडणुकांच्या तोंडावर असे उपक्रम सुरू केले आहेत। एवढे दिवस कुठे होते? तसेच मनोरला मोबाईल वाटताना भर उन्हात उभे राहिले। त्यावेळी स्वतः जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणाले की इथे सभागृह नाही, कोणतीही सुविधा नाही। म्हणजे जिल्हा परिषद अध्यक्ष स्वतः असे म्हणतात त्यांचंच काम आहे जागा उपलब्ध करून द्यायची, सभागृह बांधायचा। परंतु त्यांच्या तोंडून हे शब्द बरोबर नाही। का इथे कुठल्या प्रकारचा हॉल नाही, तुम्हाला कुठल्या प्रकारचं कार्यालय नाही? का इथे कुठल्या प्रकारचा हॉल नाही, तुम्हाला कुठल्या प्रकारचं कार्यालय नाही? मी आता मॅडम गरुडा मॅडम भाषण करत होत्या आणि भाषण करताना मला असं वाटायला लागलं ह्या अंगणवाडी सेविका होत्या त्यांना आधीच लिहून दिले का? कारण ते सगळे मुद्दे काढत होते। तुम्ही जोरदार टाळ्या वाजवत होत्या, जरा तुम्हीच बोलत होत्या। आता मागण्या किती मान्य करायच्या? हे सरकार आहे शेवटी। तुम्हाला मोबाईल दिला, चांगल्या कंपनीचा दिला, कंपनी आवडली का? नसेल आवडली तर मोबाईल परत द्या। हा नाही, तुम्हीच तयार केलं तरी सांगतो असा। आता या ठिकाणी सकाळपासून काल संध्याकाळी काल परवा मोबाईल आले। आपली सगळ्यांची मागणी होती। मी पहिल्यांदाच राज्य सरकारचे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा आणि महिला बालकल्याण मंत्री माननीय आदित्यताई यांचं तुमच्या सगळ्यांच्या वतीने अभिनंदन आणि कौतुक या गोष्टीसाठी करेन। तुम्हाला पटलं तर टाळ्या वाजवायच्या, नसेल तर नाही वाजवायच्या। गेल्या कित्येक वर्षापासून असलेली तुमची मागणी जी मिनी अंगणवाडी होती ती मूळ अंगणवाडीत करण्याचा प्रयत्न कोणी केला सर, तर या शिंदे सरकारने केलेला आहे। त्याच्याबद्दल मी या शिंदे सरकारचं कौतुक करतो, अभिनंदन करतो। दुसरी गोष्ट, हे सरकार स्त्रीचा सन्मान, स्त्रीचा आदर करणारं सरकार आहे। अंगणवाडीत आहे किंवा अंगणवाडी सेविका आहे, तिथं तर पुरुष नाही आहेत, बरोबर आहे ना? महाराष्ट्रात एवढ्या अंगणवाडी सेविका आहेत, त्या सर्व अंगणवाडी सेविकांना चांगल्या प्रतीचे, मगाशी गरुडाताई बोलताना बोलल्या का त्याला रिचार्ज पाहिजे, रिचार्जचे तुम्हाला पैसे भेटतात। सरकारने कुठे इथं कमी तिथं बोला ना, थोड्याच बोला, तिथं कमी तिथं आम्ही। आता तिथं कमी तिथं तुम्ही असता, इथं काही कमी ठेवलेलं नाही। तुम्हाला मोबाईल दिला, चांगल्या कंपनीचा दिला, कंपनी आवडली का? नसेल आवडली तर मोबाईल परत द्या। हा सॅमसंगचे दिले, त्याला वॉरंटी असताना मोबाईल दिला। मोबाईल घ्यायला गेल्यावर फक्त आता मोबाईल भेटतो, चार्जर भेटत नाही। मोबाईल समेत चार्जर दिलं, हां त्याच्यात परत तुमचं काही आंदोलन होऊ नये म्हणून त्या मोबाईलला काय दिलं? कवर दिलं। तो मोबाईल कुठं पडू नये, कुठं फुटू नये म्हणून तो पाऊच दिला ना? तरी सरकार वाईट आहे का चांगलं आहे? बरं ठीक आहे, हे सरकार चांगलं आहे। आता स्त्रीचा सन्मान करत असताना काल परवा जाता जाता राज्य सरकारने अत्यंत चांगला निर्णय घेतला। आजपर्यंत मी प्रकाश कृष्णा निकम नावाने ओळखले जायचो, आजपासून मी प्रकाश पार्वती कृष्णा निकम नावाने ओळखले जाणार आहे। हा सर्वात मोठा स्त्रीचा सन्मान आहे, नवे तर त्या मातेचा सन्मान आहे, त्या आईचा सन्मान आहे। अर्धा तिकीट दिलेला आहे। आता तुम्ही रिक्षाने आल्या का डुगडुगीने आल्या? डुगडुगीने आल्या, त्यालाही सांगा अर्धा तिकीट द्या। हा कारण आता जायला मी का मगाशी फास्ट का गेलं, कारण तुम्ही केव्हापासून आले असतील? मी पण सकाळी 9 वाजेपासून, मॅडम 7 वाजेपासून घरातून बाहेर पडलेले आहेत। उद्या परवा आचारसंहिता लागणार आहे। आचारसंहितेच्या नंतर मोबाईल वाटणं न वाटणं, एखादं जाणं मग हे होणं, त्याच्यामुळे
सकाळपासून जव्हार, मोखाडा, विक्रमगड, वाडा, काल पालघर, आज मनोर या ठिकाणी आपण ज्या वेळेस सरकार एवढी सेवा देतं, सरकार एवढ्या योजना देतं, तुम्ही सांगा आज पोटात बाळ आहे, पहिल्या खेपेला काय देतात? बेबी केअर किट. कोणी दिलंय आजपर्यंत? कोणी दिलंय का? नाही ना. पहिलं आहे, अजून त्या पोटातच आहे. तो पोटात आहे तोपर्यंत सगळा फुकट घ्यायची सगळं. त्याच्यानंतर आता काय दिलं दुसरं किट? आपण जोखमीच्या मातेला पोषण आहार किट देणं. ह्या सगळ्या गोष्टी सरकार अत्यंत चांगल्या पद्धतीने निर्णय घेत असताना मागच्या वेळेस तुमचं आंदोलन झालं. आंदोलनाच्या काळात तुमची धाकधूक वाढलेली होती का नव्हती?